सासूबाई, अहो का काढून टाकलेत त्या भीमाला कामावरून? हा? नाही म्हणजे आपल्याला हे सगळं करावं लागेल ना आता. हो ना, ही सगळी कामं त्याचीच आता आपल्याला करावी लागतात. पंचपक्वान्नांची तयारी करा. तोवर आम्ही आलोच. शिवशंकर शंभा. भीमा इथं असता तर त्यानं ही सगळी कामं केली असती. तुम्ही दोघी बघत काय बसलाय? जा आणि स्वामींसाठी पंचपक्वानाच्या तयारीला लागा. आम्ही? तुम्ही मग कोण? जा जा. हो, चला सुनबाई. आबासाहेब, स्वामी आज इथे अचानक? गंगाधरराव, आपण मला बोलवलं? हो, थांबा. हे पत्र राजे साहेबांपर्यंत पोहोचवा. याच्यामध्ये आमच्या चिरंजीवांच्या हे घ्या. हे तुम्ही. शिवशंकर शंभा. गंगाधर, या पत्रात काय लिहिलं जरा आम्हालाही वाचून दाखव. यातला मजकूर बदलला कसा? स्वामी, काहीतरी चूक झालीये. हे आमचं नाहीये. दे ते पत्र याला. हो हो, हे घे. जा, हे पत्र घेऊन राज दरबारात नेऊन दे. जा. आज्ञा स्वामी. स्वामी, हे पत्र पोचू देऊ नका. माफ करा स्वामी, पण तुमचा निर्णय मागे घ्या. आमचं सगळं उद्ध्वस्त होईल. असं म्हणतोस? बा, पण एका अटीवर. भीमा आणि सरस्वतीला ह्या घरात आश्रय द्यायचा. जशी आपली आज्ञा स्वामी. शिवशंकर शंभा. माप ओलांडून आत या.
सरस्वती, हे घर तुझंच आहे असं समज. आणि खडं आम्ही आहोत. शिवशंकर शंभा. सरस्वती, हेच माझं घर. तुम्ही इथे राहता? हो सरस्वती, मी इथंच राहतो. माफ कर मला, पण तुला इथंच थांबावं लागेल. हवं तर मी बाहेर झोपेन, तुला अडचण नाही होणार. हिमा, कौतुक सोहळा झाला असेल तर बाहेर चल. यांच्यासोबत तुला बाहेर जायचंय. ऐकू आलं ना? हो मालकीन बाई. पत्रात काही गडबड व्हायला नको आहे. आम्ही स्वतः राजेसाहेबांना हे पत्र देऊन येतो. चला. ए, काय करतेस? तो महत्वाचा कागद आहे, दे इकडं. ए, मूर्ख बाई, वेडी बाई, तू माझा महत्वाचा कागद फाडलायस. तुला कळतं का काय केलंयस तू? हे माझं नाही, तुझं नाही. तुला याची शिक्षा झालीच पाहिजे. तुला चापकानेच फोडून काढतो. मूर्ख बाई. मालक, अहो त्यांची मनस्थिती ठीक नाही आहे. हो, माफ करा, असं मारू नका. भीमा, या मूर्ख बाईनं आमचा महत्वाचा कागद फाडला आणि तू तिला वाचवतोयस. थांब, आधी आता तूच फटके खा. याला मारू नको. सोड.
तुम्हाला दोघांना फोडून काढतो. आता दोघही भोगा कर्माची फळं. हे काय होतंय? हे काय होतंय? हात का अडकलाय? हे काय होतंय? तुला लागलं नाही ना बाळा? लागलं नाही ना? नाही नाही. दोन दुःखी जीव, दोघांच्याही जखमांवर फुंकर घालावी लागेल आणि तेही उशीर होण्याच्या आत. शिव हरे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. स्वामी, तुम्ही हे काय करताय? तू तुझं काम कर, आम्ही आमचं काम करतोय. नारळ मी फोडणार आणि नारळ खाणार. पुढे तुझ्या डोक्यात पुढे पुढे. लागली नाही. शी, कपिलाताई तुम्ही काय करताय? अहो कपिलाताई अशी फेकाफेक करू नका. पाणी नाही, पाणी संपलं. पाणी पाणी पाण्याला जाऊन येते, पाण्याला जाऊन येते. खाऊ खावणला तुला का देऊ? मस्त कपिलाताई हो, तुम्ही माती काय खाताय? खाऊ दे तिला माती. आयुष्यभर लोकांच्या आयुष्याची माती केली आहे ना. शहाणं करू पाहतोय तर शहाणं व्हायचं नाही. आईला भोगू दे तिच्या कर्माची फळ. बघू दे अशीच वेड्यासारखी. ताक पिणार? मी छान ताक करते. टाक टाक. मारू मारू. कपिलाताई, अहो काय करते तुम्ही? अहो लुडी खाणार? आंबट. कपिलाने लोणी खाल, कोणी नाही पाहिलं. कपिलाने लोणी खाल, कोणी नाही पाहिलं. ए नजर लावू नको माझ्या लोण्याला, कडू होईल ते.
गयाताई, अहो ही माती कशाला आणून ठेवली आहे? तुम्ही भाजी साफ करत होतात ना? आणि मी हे काय करते? मला काही समजत नाही मी काय करते. कपिलाताई, अहो तुमच्या काहीच लक्षात नाही. कपिलाताई, तुम्ही आता माती खात होतात, ते रिकाम्या पातेल्यातलं लोणी खाल्लं, ती टोपली फेकून दिलीत. अहो वेड्यासारखं वागत होतात तुम्ही. हा, वेड्यावाणी? मी असं का करत होते? मला काहीच कळत नाहीये, मला काही आठवत नाहीये. स्वामी, मी असं का करतेय? मला यातून सोडवा स्वामी, मला सोडवा यातून. या अवस्थेला तूच जबाबदार आहेस, आम्ही काही करू शकत नाही. स्वामी, मी विनंती करते, मला या अवस्थेतून बाहेर काढा. खरंच स्वामी, मनापासून सांगते, मला या अवस्थेतून बाहेर काढा. मला ना पूर्वीसारखीच कपिला व्हायचंय. ही अशी अवस्था नको स्वामी. हे काही चुकलं असेल तर माफ करा मला. हे असे मध्ये मध्ये मला झटके का येत आहेत ना, मला खरंच काही कळत नाहीये. मला सोडवा यातून स्वामी, मला सोडवा. हे काय झालं माझ्या हाताला? खूप वेदना होत आहेत. अहो अहो काय झालं? अहो काहीच कळत नाहीये, खूप वेदना होत आहेत. आणि हे सगळं असं घडलं. अहो मामांजी थांबा, आम्ही करतो. अहो सासूबाई, हात अगदी घट्ट झालाय हो. असं कसं होऊ शकतं? अहो आपण त्याला मारत होतात ना, मग आपला हात कसा काय दुखावला गेला? आम्हाला तर वाटतं त्या भीमाला कुठला तरी जादूटोणा नक्कीच येत असणार. नको त्या वेळी मूर्खासारखं बोलू नका तुम्ही. अजून त्या भीम्याला वटणीवर आणायचं आहे. ती बाई, वेडी बाई, जिला आम्ही गावातून हाकलून दिलं होतं, ती बाई परत आली आहे. अहो बोलून चालून वेडी बाई ती परत आली काय आणि नाही आली काय, काय फरक पडतोय? फरक पडतोय, फरक पडतोय. तुम्ही विसरताय. ती आणि भीमा परत भेटले तर आपल्यासाठी धोका निर्माण होईल. आपल्याला याची खबरदारी घ्यावीच लागेल. स्वामी, मला यातून सोडवा, नाहीतर मी माझा कपाळ मोक्ष करून घेईन. काय करताय तुम्ही? गोपाळा, तू तुझं काम कर. थांब कपिले. तुला जर यातून बाहेर पडायचं असेल तर एकच उपाय आहे. तुझ्यासारखी वृत्ती असलेली व्यक्ती शोधून आण. ज्या क्षणी तू ही व्यक्ती शोधून आणशील त्या क्षणी यातून बाहेर पडशील. चल. स्वामी, पण मी अशी व्यक्ती कुठून शोधून आणू? त्यात तुझं तू माग. चल.
आयुष्याला जर आकार द्यायचा असेल तर प्रत्येकाला असं तावून सुलाखून काढावंच लागतं. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. लक्षात घ्या, यशाचं खरं मोजमाप हे स्वतःच्या प्रगतीत आहे, इतरांना मागे ठेवण्यात नाही. स्वतःचं यश हे इतरांच्या तुलनेपेक्षा त्यागात आणि सेवेत शोधा, त्यातच खरं समाधान आहे. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.